नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। रिपब्लिकन सेनेच्या वतीने बेमुदत भजने धरणे आंदोलन। आज आंदोलनाचा 47वा दिवस। धुळे एसटी बस महामंडळाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराची चौकशी व्हावी, जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांची मागणी। आज दिनांक 26 जून रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन धुळे येथे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। आंदोलनाला 47 दिवस होऊन देखील कोणतीच चौकशी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले। या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सगळ्यांना माझा नमस्कार। मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे। गेल्या 2 महिन्यापासून मी बेमुदत भजने धरणे आंदोलनाला बसलेलो आहे क्युमाइन क्लबजवळ। परंतु एस टी महामंडळचे अधिकारी कर्मचारी किंवा माननीय जिल्हाधिकारी यांनी आमच्या आंदोलनाची कुठलीही पद्धतीची दखल न घेता यांनी मनमानी कारभाराला पाठबळ दिलेला आहे। आज दिनांक 26/6/2026 रोजी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदमध्ये माझ्या ज्या काही मागण्या आहेत, जे काही मुद्दे आहेत, सरळ आहे की जो अधिकारी कर्मचारी पदाचा गैरवापर करून आजही खुर्चीवरती बसलेला आहे आणि मी न्याय हक्कासाठी 2 महिन्यापासून बसलेलो आहे, तर माझ्यावर खोटे नाटे आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। तर माझा या शासनाला एकच सांगणं आहे की आम्ही उपोषण आंदोलन करीत असताना खोटे नाटे आरोप करणं, गुन्हे दाखल करणं हाच तुमचा एक मुद्दा राहिलेला आहे का? संबंधित अधिकारी कर्मचारी जे काही आहेत, हे सौरभ देवरे यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे। पदाचा गैरवापर करून आता हे आहेत आमचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, तर यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे, आचारसंहितेचा भंग केलेला आहे। आचारसंहितेमध्ये जिल्हा पातळीवर यांनी बदली केलेली आहे, परंतु संबंधित अधिकारी कर्मचारीवर कुठल्याही पद्धतीचं कारवाई न करता उलट त्याला पाठबळ दिलं जातं आहे। माझा या शासनाला फक्त हे सांगणं आहे का संबंधित विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ राजेंद्र देवरे आणि रिजनल मॅनेजर विजय गीते यांच्यावर लवकरात लवकर योग्य कारवाई करून यांना बडतर्फ करून करण्यात यावे, ही माझी मागणी आहे। जर या पत्रकार परिषद नंतर 3 दिवसात जर मला न्याय भेटला नाही किंवा या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ केलं नाही, तर मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष, बाबासाहेबांच्या स्मारकापासून धुळे इथून हे आंदोलन चालू करणार आहे। या पुतळ्याला घेऊन आणि संबंधित अधिकारी म्हणजे विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयाबाहेर मी हे पुतळ्यांचं आत्मदहन करणार आहे। कारण आम्ही स्वतः आत्मदहन केल्याने आमच्यावर गुन्हे दाखल झालेत। संबंधित अधिकारी भ्रष्ट अधिकारी आहेत, तर यांना का म्हणून मी यांचं हे करू नको, आंदोलन करू नको, यांना मी पेटवू नको पेट्रोल टाकून। संबंधित अधिकारी कर्मचारी लवकरात लवकर कारवाई व्हावी, हीच माझी इच्छा आहे। नमस्कार। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।